भद्रावती नगर परिषदेचा बहुचर्चित पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय। मताधिक्याने निवडून आलेले प्रफुल्ल चटके यांनी नगराध्यक्षपदाची विधिवत सूत्रे स्वीकारले, तर सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले सुधीर सातपुते यांनी उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। भद्रावती शहरातील जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, पारदर्शक व सर्वसमावेशक प्रशासन देण्याचा आमचा ठाम संकल्प आहे, असेही ते म्हणाले। भद्रावती शहराचा इतिहास राहिलेला आहे का भद्रावतीकर हे नेहमी शिवसेनेच्या पाठीशी राहिले आणि तोच प्रयोग यावर्षी सुद्धा झाला आणि जो विश्वास शिवसेनेवर भद्रावतीकरांचा होता तोच विश्वास या निवडणुकीत सुद्धा भद्रावतीकरांनी शिवसेनेवर ठेवला आणि पुनश्च एकदा या भद्रावती नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला। यासाठी कोणाला श्रेय जात आहे? या आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि या वरोरा भद्रावती विधानसभा सभेचं युवा नेतृत्व, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही हे निवडणूक लढली अशी माननीय मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या नियोजनामुळे आणि त्यांच्या परिश्रमामुळे आणि समस्त भद्रावतीकरांच्या सहकार्यामुळे आज आम्ही ही भद्रावती शहराची शिवसेनेची निवडणूक जिंकू शकलो। आज आपल्यासोबत भद्रावतीचे असंख्य नगरसेवक आले, तर याविषयी काय सांगाल? भद्रावतीकरांचा शिवसेनेवर असलेला विश्वास हेच त्याचं प्रतीक आहे की भद्रावती आज शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले। शिवसेनेवर असलेलं प्रेम आणि त्यांना शिवसेनेविषयी असलेला विश्वास, त्यामुळे भद्रावती शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून दिले। भरघोस मतांनी निवडून आले। त्यानंतर बीजेपीचे 2 नगरसेवक, मुवाटाचे 2 नगरसेवक आणि बीएसपीचे 1 नगरसेवक यांनी सुद्धा आमच्यावरती विश्वास ठेवला आणि प्रामुख्याने प्रस्तावित आमदार खासदार होते त्यांना न जुमानता कुठंतरी त्यांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवला। हा जो विजय आहे हा विजय सर्वसामान्य शिवसैनिकांचा आहे, खऱ्या अर्थाने शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या भद्रावतीकरांचा आहे आणि तसेच हा जो विजय आहे त्या विजयाचे शिल्पकार आमचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब, आमचे संपर्क मंत्री आशिषजी जयस्वाल साहेब व भद्रावतीकर, समस्त जनता, सगळे शिवसैनिक आणि सगळे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ शिवसैनिक, तळागाळातील शिवसैनिक ज्यांनी या विजयासाठी रात्र मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला जो भद्रावतीकर म्हणून ओळखला जातो, भद्रावती या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ही परंपरा आपण समोर सुद्धा चालवली। त्याकरिता मी भद्रावतीकरांचे शिवसेना पक्षातर्फे धन्यवाद करतो आणि जो विश्वास धनुष्यबाण चिन्हावरती आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवरती ठेवला त्या विश्वासाला कुठे भविष्यात तडा जाणार नाही आणि आजपर्यंत जितका निधी कधी भद्रावती शहरामध्ये आला नाही तितका निधी देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे आणि रखडलेले सगळे कामं जे आहेत त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण विकास कामं करू आणि प्रामुख्याने भद्रावती शहराचा जो रखडलेला विकास आहे तो पुढे नेऊ। परत एकदा मी भद्रावतीकरांचे सगळ्या समस्त मतदार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतो। असाच विश्वास भविष्यात सुद्धा राहील अशी अपेक्षा करतो।